आज होती धनत्रयोदशी आणि त्यासाठीच पूजेची तयारी माझी चालू होती। सगळ्यात पहिली तर कणकेचा दिवा बनवून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून घेतली होती आणि दिवा लगेच तयार केला। बाहेरचं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि रांगोळी छानशी काढून घेतली। त्यानंतर लगेच इथं उंबरठा पूजा पण राहिली होती, तर ती पण करून घेतली आणि मग जो दिवा बनवला होता तर तो दिवा घेऊन त्याला वात वगैरे बनवली। तर आज तर मी इथं 4 वाती बनवल्यात, एकच वात बनवली त्याला तरीही चालते। आणि नेहमी धनत्रयोदशी यमदीपदान करायचं असतं, तर हे का करतात, कारण आपल्या घरामध्ये कोणाला अचानक असा मृत्यू येऊ नये म्हणून केली जाते। त्यानंतर इथं आतमध्ये धनत्रयोदशीची पूजा जी होती मेन, तर त्यासाठी इथं तयारी चालू होती माझी। सुगडमध्ये सगळं धान्य भरून घेतलं होतं, एकामध्ये धने भरून ठेवले होते। त्यानंतर सगळे जे गणपती बाप्पांच्या कुबेर देवताच्या लक्ष्मी माताच्या मूर्तीला सगळा अभिषेक करून घेतला आणि पूजेला सुरुवात केली। सगळ्या इथं फुलं सुगड वगैरे होतं, तर त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं। दिवे इथं लावून घेतले, तर दिवे इथं फ्लॅटमध्ये जर तुम्ही पूजा करत असाल तर 8 दिशांना 8 दिवे लावायचे असतात। तर हे पूर्ण मी वास्तुशास्त्रानुसार पूजा करत होते। तर इथं मला जशी जमेल तशी इथं पूजा केली, मी नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि त्यानंतर श्रीसूक्तम वाचलं आणि त्यानंतर आरती केली। दुसऱ्या दिवशी इथं उत्तर पूजा वगैरे करून घेतली आणि रोजची रेग्युलर पूजा जी होती तर ती पण केली। घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला आणि दुपारी आता इथं फराळाचं बनवायला चालू केले। गव्हाचं पीठ मी इथं उकडून घेतलं होतं, त्यानंतर असं बारीक कुटून चाळून घेतलं आणि याच्यात तीळ, हळद आणि लाल चटणी टाकून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून पीठ मळून घेतलं आणि लगेच ह्याच्या चकल्या ज्या होत्या त्या करून घेतल्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिवडा बनवायचा होता, तर त्याचीच तयारी आधी करून घेतली। लसूण वगैरे सोलून घेतला, मुरमुरे वगैरे होते तर ते सगळे निवडून घेतले, मका चिवडा जो होता। त्यानंतर सगळं फ्राय करून घेतलं एक इथं शेव बनवण्यासाठी आधी पीठ मळून घेतलं, नंतर शेव बनवली त्याच तेलामध्ये, मग नंतर मका चिवडा, नंतर शेंगदाणे वगैरे जे होतं तर ते तळून घेतलं एकाच तेलामध्ये। शेव छान झाली होती, लसूण शेव बनवली होती आणि त्यानंतर इथं कढीपत्ता वगैरे सगळं सोलून घेतला आधी। त्यानंतर इथं तेल वगैरे गरम करून छान फोडणी दिली चिवड्यासाठी व्यवस्थित। चिवडा जो होता तर तो मिक्स करून घेतला। चिवडा बनवण्यात मिक्स करणं हेच खूप मोठं काम असतं। त्यानंतर थोडंसं आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो आणि खूप छान